विकास आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर मागण्या मान्य असल्यास युतीचा विचार करू. नुसत्या आमदारकीसाठी सोबत जाणे इतका नालायक नाही. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या चर्चांवर बच्चू कडूंची भूमिका. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या बैठकीत कोणत्याही नावावर एकमत नाही. अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांनीच घेण्याची पक्षातल्या नेत्यांकडून विनंती. सुनेत्रा पवारच उमेदवार जाहीर करणार, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असतील. महाविकास आघाडीच्या परिषदेच्या उमेदवारावरनं मिलिंद नार्वेकरांचं विधान. बॉस इज ऑलवेज राईट, नार्वेकरांच्या पोस्टमध्ये उल्लेख. विधान परिषदेवर संधी न दिल्यामुळे भाजपचे संजय केनेकर नाराज असल्याची चर्चा. छाटले जरी पंख माझे उडेन पुन्हा उडेन मी, केनेकरांचं स्टेटस चर्चेत. केनेकरांना परिषदेवरती भाजपकडनं केवळ 13 महिन्यांसाठी संधी. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल. दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभूत. स्वरूपानंद देशमुख नवे सरपंच. मुंबईतल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचं प्रकरण. मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळल्याची शक्यता. रात्री जेवणात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त. समुद्राच्या पाण्यापासून गोड पाणी तयार करण्याच्या प्रकल्पाला गती. मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी. डिसेंबर 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 1 मे रोजी महाराष्ट्राच्या सेवेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून व्हिडिओ ट्विट करत माहिती. मुंबई पुण्याचा प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट संकेत. तर अशासकीय मंडळ नेमून अध्यक्षपद खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे द्या, भाजपच्या नेत्यांची मागणी. नाशिकमधील वृक्षतोडीवर हरित लवादाकडनं 19 जूनपर्यंत स्थगिती कायम. स्थगिती उठवण्याची मनपाची मागणी फेटाळली. आपत्कालीन परिस्थितीत देखील झाडं तोडण्यासाठी लवादाची पूर्व परवानगी बंधनकारक.